नमस्कार. आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना जूनचे ₹1500 कधी जमा होणार? तर महिलांसाठी आज आपण सर्वात मोठी बातमी घेऊन आलो ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जूनचे पैसे केव्हा जमा होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार या संबंधीची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ए टू झेड बघणार आहोत. जर तुम्हाला हप्ता येत नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा विषय आहे आणि जर तुम्ही सुद्धा जूनच्या हप्त्याची वाट बघत असाल तर त्या संबंधीची मोठी अपडेट आज समोर आलेली आहे. तर काय ते अपडेट ही ए टू झेड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता केव्हा येणार. जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे योजनेतून आगामी जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबतची उत्सुकता आता संपली असून लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. लवकर जर आपण बघितलं तर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे राज्यातील सुमारे 80 लाख महिलांना या योजनेतून आता वगळण्यात आलेला आहे. डायरेक्ट फटका त्यांना बसण्यात आलेला आहे. कधी जमा होणार जूनचा हप्ता हा महिलांच्या मनातील जो प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर आपण बघितलं तर जून महिन्याचा जो रखडलेला हप्ता आहे त्या संबंधीची जर मोठी बातमी जर बघायची म्हटलं तर आपण बघितलं आतापर्यंत मे महिन्यापर्यंत सर्व हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. जर आपण बघितलं तर एकदाच जर आपण बघितलं तर मार्च एप्रिलचे 2 हप्ते जमा झालेले होते. त्यानंतर मेचा सुद्धा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता. आता महिला ज्या वाट बघत आहेत तो म्हणजे येणारा आपला हा जूनचा जो महिना झालेला आहे आणि जुलैचा महिना उघडून सुद्धा आता जर बघितलं तर आपण 6-7 दिवस सुद्धा झालेले आहे. अशातच महिला वाट बघत आहेत की जूनचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार. तर आता आपण बघूया जूनचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा रखडलेला हप्ता 12 ते 15 जुलै दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची शक्यता आहे. जर आपण बघितलं ह्या टप्प्यात सुमारे 1,69,00,000 महिलांच्या खात्यावर डायरेक्ट DBTद्वारे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे कोट्यवधी महिलांना याचा दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर सुद्धा शिक्कामोर्तब होणार आणि लगेच निधी वितरणाची प्रक्रिया सुद्धा होणार आहे. जर आपण बघितलं तर जुलैच्या आता 12 ते 15 जुलै दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जूनचे ₹1500 सरसकट जमा होणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर 1,69,00,000 महिलांच्या खात्यामध्ये ₹1500 डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर म्हणजे DBTद्वारे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण या 80 लाख महिलांच्या खात्यांना मिळणार का लाभ आता ते आपण समजून घेऊया. एकीकडे कोट्यवधी महिलांना पैसे मिळणार असतानाच दुसरीकडे तब्बल 80 लाख महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सुमारे 80 लाख महिला या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे. KYC प्रक्रियेनंतर या महिलांचा लाभसुद्धा थांबवण्यात आलेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे की ज्या महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल किंवा ज्यांचे अर्ज निकषात बसत नसेल त्यांचा लाभ हा थांबवण्यात आलेला आहे. लाभ बंद होण्याची आता कारणे काय ते आता आपण समजून घेऊया. अनेक महिलांनी अद्यापही आपल्या बँक खात्याची आणि अर्जाची KYC पूर्ण केलेली नाही. त्याचबरोबर जर बघितलं तर छाननी दरम्यान अनेक महिला नियमांच्या बाहेर किंवा अटीमध्ये बसत नसल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर छाननी दरम्यान त्यांचे कौटुंबिक जे उत्पन्न असतं वार्षिक ते 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचे सुद्धा आढळलेले आहे आणि त्यांच्या घरी 4 चाकी वाहने आहे असे अर्ज यामधून बाद करण्यात आलेले आहे. नियमानुसार आता दरवर्षी जून-जुलै महिन्याच्या विंडोजमध्ये ही KYC ओपन राहणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे आणि KYC करणे सुद्धा बंधनकारक असल्याचे समोर येत आहे. तर तुम्हाला सुद्धा जूनचा जो हप्ता आहे तो 12 ते 15 जुलै दरम्यान खात्यात जमा होणार आहे. ही होती माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.